नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. राज्यात अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असताना या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी महिला व बालविकास विभागानं व्यापक आणि प्रभावी उपाययोजना राबविल्यामुळे राज्यभरामध्ये 13 बालविवाह रोखण्यात यश आले आहे, असे महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असल्यामुळे या दिवशी सामूहिक विवाहासोबतच बालविवाहाचं प्रमाण वाढण्याची शक्यता ही लक्षात घेता विभागानं आधीच सतर्कता बाळगली होती. यासाठी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालविकास विभागाचे सचिव, आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या आणि बालविवाह रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्यात जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर जनजागृतीचे व्यापक अभियान राबविण्यात आलं. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाईन 1098, अंगणवाडी सेविका, ग्राम बल संरक्षण समित्या आणि बालकल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या माध्यमातून कीर्तन, भागवत, पथनाट्य, पदयात्रा, स्टिकर्स आदी विविध उपक्रमातून नागरिकांना बालविवाहाचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. तसेच बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्याचे कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक घरापर्यंत जनजागृती पोहोचविण्याचा प्रयत्न हा देखील करण्यात आला. मुलीचं वय 18 वर्षापेक्षा कमी किंवा मुलाचं वय 21 वर्षापेक्षा कमी असल्यास अशा विवाहांना आळा घालण्यासाठी मंगल कार्यालय, मालक, वाजंत्री पथक, पुजारी तसेच संबंधित नातेवाईकांवर 24 तासात गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याची माहिती नागरिकांना यावेळी देण्यात आली. रायगड या ठिकाणी 1, अहिल्यानगर 5, बुलढाणा 1, यवतमाळ 2, छत्रपती संभाजीनगर 1, धाराशिव 2, परभणी 1 असे एकूण 13 बालविवाह रोखण्यामध्ये यश आले आहे. या सर्व प्रयत्नांना सकारात्मक परिणाम दिसून आला असून अक्षय तृतीयेच्या दिवशी राज्यातील विविध ठिकाणी होणारे 13 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या या प्रभावी आणि समन्वित कार्यवाहीमुळे बालविवाहासारख्या कुप्रथेविरुद्ध ठोस संदेश समाजात पोहोचला असून भविष्यात अशा प्रकारच्या मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मार्फत 10 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करणाऱ्या बांधकाम कामगार लाभार्थ्यांच्या निवडीसाठी पाथरी येथे 15 मे रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली. पाथरी विधानसभा क्षेत्रासाठी पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून आमदार राजेश विटेकर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. मंडळाच्या निर्देशानुसार समिती मार्फत नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज निकाली काढण्याचे कामकाज सुरू करण्यासाठी समितीची पहिली आज परभणी येथील जिल्हा बांधकाम अधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. पाथरी विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांच्या निवडीसाठी दिनांक 15 मे रोजी पाथरी येथे बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समितीची मंजुरीसाठीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत शासनानं परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात समावेश केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे. केंद्राच्या नीती आयोगामार्फत सुरू झालेल्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमानं देशातील मागास जिल्ह्यांच्या विकासात प्रभावी भूमिका बजावली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने देखील या संकल्पनेचा विस्तार करत परभणीसह 6 नवीन जिल्ह्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी या शासन निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात झालेला समावेश हा विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा आणि गती मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, शेती आणि जलसंपदा, कौशल्य विकास,
पायाभूत सुविधा, सामाजिक विकास या क्षेत्रामध्ये ठोस बदल घडविले जातील. प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवणं, युवकांना रोजगाराची संधी देणं आणि ग्रामीण भागाला बळकटी देणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे. हा निर्णय परभणीच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच मोलाचा ठरेल, अशी प्रतिक्रिया बोर्डीकर यांनी यावेळी दिली. हिंगोली जिल्ह्याच्या सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयानं काम करून तातडीने ठोस, बृहत आणि दीर्घकालीन एकात्मिक आराखडा तयार करावा, असे निर्देश हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आले. आमदार तानाजी मुटकळे आणि आमदार राजू नवघरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुमार मीना, अधीक्षक अभियंता सुह कचकलवार, कार्यकारी अभियंते अण्णाराव कांबळे आणि अनिल कांबळे, प्रियंका राजपूत, पाटबंधारे व्यवस्थापन विभागाचे RP गरुड, प्रसाद लांब यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील कोरडवाहू भागात सिंचन क्षेत्र वाढून हळद आणि केळीसारख्या पिकांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हंगामी पिकाऐवजी बारमाही पिकांकडे शेतकऱ्यांनी वळावं, यासाठी पाणी साठा वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. परभणी जिल्ह्यात घडलेल्या दरोडा प्रकरणात न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात माहिती अशी की फिर्यादी हे त्यांचे नातेवाईकासह बँकेतून मोठी रक्कम काढून परतत असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून सुनसान ठिकाणी अडवलं. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील सुमारे 18,90,000 रुपयाची रोकड लुटली. या घटनेनंतर फिर्यादीने तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचे पंचनामे, CCTV फुटेज आणि साक्षीदाराच्या जबानाच्या आधारे आरोपींचा माग काढला. आरोपीकडून रक्कम जप्त करण्यात आली. या खटल्यात 20 एप्रिल रोजी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश NR नाईकवाडे यांनी आरोपी बाबूराव उर्फ गुरु मारुतराव साबळे यास 5 वर्षे सक्ती मजुरी आणि दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट आनंद गिराम यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.